नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण उपवासाची साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। साबुदाणा खिचडी सर्वांनाच आवडते, तर अगदी झटपट होणारी साबुदाणा खिचडी आज आपण बनवूया। या ठिकाणी आपण साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा भिजत घातले होते। अशा प्रकारे 2 तास आपण साबुदाणा भिजत घालून ठेवलेले होते आणि बघा आपला साबुदाणा कसा मोकळा सुटसुटीत मऊ झालेला आहे। असा साबुदाणा जो आहे तो फुगला पाहिजे, मग आपली खिचडी खूप छान आणि मऊ होते। सर्वात प्रथम गॅस चालू करून कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं, कढीपत्ता, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं। फोडणीचा कडकीस दिल्यावर आपली साबुदाणा खिचडी खूप छान होती। आता त्यामध्ये आपण भिजत घातलेला जो साबुदाणा होता तो टाकायचा आहे। त्याचबरोबर इथे 1 मोठा बटाटा उकडलेला घेतला आहे तो टाकायचा आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा। शेंगदाण्याच्या कुटाशिवाय आपली खिचडी जी आहे ती अपूर्ण नसते। चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। तुम्ही ही खिचडी तुपामध्ये पण बनवू शकता। आता आपण त्यावर झाकण ठेवायचं। 2 मिनिटे झाकण ठेवायचं। 2 मिनिटे झालेली आहे। आपल्या खिचडीला मस्त वाफ आलेली आहे। परत एकदा चांगली मिक्स करून घ्यायची, ढवळून घ्यायची। साबुदाणा असतो तो वाफेवरच चांगला शिजतो, तर मंद गॅस करून चांगला वाफेवर शिजवून घ्यायचा। थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची। आता आपली साबुदाणा खिचडी रेडी आहे सर्व करण्यासाठी।